संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। या आरोपपत्रातून आता धक्कादायक बाबी पुढे येत आहेत। पोलिसांनी ही चार्जशीट दाखल करताना वेगवेगळ्या 65 पुराव्यांचा आधार घेतला। याशिवाय तब्बल 184 जणांचा जबाब नोंदवण्यात आला। या प्रकरणात हे 5ही गोपनीय जबाब अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। या गोपनीय जबाबातून बीडमधील दहशती संदर्भातील भीषण वास्तव पुढे आले आणि साक्षीदारांची नावे सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून या प्रकरणाच्या तपासात हे जबाब मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या जबाबामध्ये नेमकं काय म्हटले आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। परंतु त्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली isakal ही वेबसाईट देशातील नंबर 1 मराठी वेबसाईट बनली आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींसाठी ताज्या अपडेट्ससाठी isakal वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिल्या गोपनीय साक्षीदाराच्या जबाबात काय म्हटलंय पाहूयात। दोन्ही आरोपी म्हणजेच चाटे आणि सुदर्शन घुले तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करताना हा गोपनीय साक्षीदार त्या ठिकाणी हजर होता। त्याने दिलेल्या जबाबानुसार विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले मधील संवाद आता पुढे आलाय। विष्णू चाटे म्हणतो, आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं, स्वतःची इज्जत घालवली, आता आमची पण घालवली। तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं पण तू बंद केला नाही, उलट हात हलवत परत आला। यावर सुदर्शन घुले म्हणतो, मी कंपनी बंद करायला गेलो, तिथे संतोष देशमुख आला, त्यांना कंपनी बंद करू दिली नाही, मस्साजोग गावातील लोकांनी आम्हाला हाकलवून दिलं। यावर विष्णू चाटे पुन्हा म्हणाला, वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, इतरांना संदेश जाईल की मागण्या पूर्ण न केल्यास काय परिणाम होतो। वाल्मिक अण्णांच्या सांगण्यानुसार संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। यावर सुदर्शन घुले म्हणतो, आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही, असा बंदोबस्त करून दाखवतो। तर दुसऱ्या गोपनीय साक्षीदाराचा जबाबही महत्त्वाचा ठरणार आहे। त्यानुसार 6 डिसेंबर रोजी अवादा कंपनीच्या आवारात झालेल्या मारहाणीनंतर हा जबाब नोंदवण्यात आला होता। संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितलं होतं की तुम्ही सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत। कराडचे साथीदार नेहमी खंडणी मागतात, याआधी मलाही कराडना धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं, असं या जबाबामध्ये नोंदवण्यात आलंय। तिसऱ्या गोपनीय साक्षीदाराच्या जबाबानुसार प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले हे दोघेही जसे भाऊच, पण सुधीर सांगळे सुद्धा सुदर्शन घुलेला भाऊ म्हणायचा। तिघांची गावात परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत करायची आणि तिघांचाही आका वाल्मिक कराड होता। वाल्मिकच्या सांगण्यावरून ही लोक खंडणी गोळा करायची कामं करायची। तर चौथा साक्षीदार म्हणतो, वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे, आपलं वर्चस्व राखण्याकरता त्यानं अनेक टोळ्या तयार केल्यात आणि याच टोळ्यांच्या मदतीनं तो दादागिरी करायचा आणि कंपन्यांकडे खंडणी मागायचा। कंपन्या सुद्धा घाबरून खंडणी द्यायच्या आणि जर कुणी खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करायचा। खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करायचा आणि दहशत पसरवायचा आणि या दहशतीमुळे वाल्मिकच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करायचा नाही आणि जर एखादा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करायला गेलाच तरी पोलिसांची आधीच वाल्मिकला मदत असायची, त्यामुळे तक्रार काही दाखल करून घेतली जायची नाही। एवढंच नाही, आता देशमुख प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी जी आंदोलन झाली ती सुद्धा ही त्याच्याच टोळीतील लोकांनी केली होती। तर 5वा गोपनीय साक्षीदाराला बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून विनाकारण अडकवण्यात आलं होतं, त्यामुळे तब्बल 90 दिवस संबंधित व्यक्ती बीड जिल्हा कारागृहात बंदी म्हणून राहावं लागलं होतं। वाल्मिक कराडाची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत आहे आणि त्याच्या सांगण्यावरूनच पोलीस ठाण्यामध्ये खोटे गुन्हे दाखल केले जातात। त्याच्या टोळीतील लोकांनी गंभीर गुन्हे करूनही त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही। वाल्मिक कराडची दहशत असल्यामुळे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जायची हिंमत करत नाही। हेच ते 5 साक्षीदार आहेत ज्यांच्या जबाबाच्या आधारावरती वाल्मिक कराडवर देशमुखांच्या खुनाचा ठपका ठेवण्यात आला। त्यामुळे वाल्मिकच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।